नमस्कार. आशा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मसाल्याची बटाट्याची भाजी. त्यासाठी हे बघा, खोबरं घेतलंय थोडं, आता हिरवी मिरची घेतलीये, हे लसूण घेतलाय, थोडा गावठी लसूण आहे हा, थोडीशी कोथिंबीर धुवून घेतलीये, हा थोडा मसाला घेतलाय. मसाला माझा फिका आहे त्याच्यामुळे मी 2-3 हिरवी मिरची घेतलीये. भाजी सुंदर लागते हिरवी मिरची जरी टाकली तरी. आता त्याच्यासोबत आपण हे घेऊया, हे 2 बटाटे कापून धुवून घ्यायचे. आता मी मिक्सरमध्ये हे सगळं बारीक करून घेणार आहे. करून घ्यायचंय ते अगोदर खोबरं बारीक करायचं, मग बाकी यानंतर वस्तू घ्यायच्या सगळ्या. असं बारीक झालंय. आता बाकी त्याच्यानंतर हिरवी मिरची टाकायची त्यात. हे 2-3 हिरव्या मिरच्या आपण ज्या हे केल्या ह्या टाकून द्यायच्या त्यात. हे लसूण टाकायचं आहे. हे पाच हिरवी मिरची, लसूण, हे आता थोडी कोथिंबीर आणि मसाला बारीक करायचा आहे. हे बघा, थोडंसं पाणी टाकून घेतलंय, थोडं टाकायचं अगदी. तर ही कोथिंबीर टाकून घ्यायची. हा मसाला जो घेतलाय आपण तो टाकायचा. आता हे सगळं मिक्स करून बारीक चांगलं दळून घ्यायचंय आपल्याला. थोडंसं पाणी टाकूया. हे बघा, थोडं पाणी टाकून घेतलंय. हे बघा, असं बारीक झालंय बघा आता छान. हे बघा, आता आपण मसाला हा बारीक करून घेतलाय. बटाटे कापून धुवून घेतले मी. बटाट्याचे साल काही काढले नाही. साल जर काढले तर टेस्टी नाही लागत भाजी. अशी सालासहित भाजी छान लागते. चांगले धुवून घेतले की सगळं ते माती वगैरे निघून जाते त्याची. आता आपण हे कढईत तेल टाकलंय, तेल गरम होतंय. आता आपण हा जो मसाला बारीक केला आहे आपण हा तेलामध्ये टाकूया. हे बघा, आता तेलामध्ये टाकून घ्यायचा मसाला. गॅस मी बारीकच ठेवलाय. तेलामध्ये छान परतून घ्यायचा मसाला. असं छान परतायचा. मसाला परतताना खूप सुंदर सुगंध येतो. तेलामध्ये चांगला असा परतू द्यायचा. थोड्या वेळात असं हलवत राहायचा. हे बघा, आता मसाला तेलामध्ये छान मस्त परतायला गेला आहे. वास पण सुंदर सुटलाय. बारीक गॅसवर मस्त मसाला परतला गेला. आता आपण हे जे बटाटे धुतले हे त्याच्यात टाकायचे. आता असे टाकून घ्यायचे आणि हा मसाला बटाटे छान हलवून घ्यायचे. तोपर्यंत पाणी नाही टाकायचं. मसाल्यामध्ये छान अशी परतून परतून घ्यायचे बटाटे. खूप सुंदर लागतात असे बटाटे काळ्या मसाल्याचे. तुम्ही करून बघा एकदा. खोबरं, हिरवी मिरची 2-3, कोथिंबीर. तुमचा मसाला जर तिखट असेल तर हिरवी मिरची घेऊ नका. माझा मसाला फिका आहे त्याच्यामुळे मी 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्याही फिक्याच मिरच्या आहे, तिखट नाही. ते बघा, असं तेलामध्ये छान परतून परतून घ्यायचं. गॅस बारीकच राहू द्यायचा. बघा, इतका सुंदर सुवास सुटलाय त्याचा. आता आपण पाणी टाकून घेऊ त्यात. आपण पाणी टाकलंय त्यात.
तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकू शकता तुम्ही. आपल्याला रस्सा कसा घट्ट पातळ कसं पाहिजे तर त्याप्रमाणे आपण पाणी टाकायचं. हे पहा, आता भाजी छान शिजू द्यायची. आता हे शेवटी मीठ टाकते मी. आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय थोडं, अर्धा चमचा. हे बघा, आता मसाल्याची बटाट्याची भाजी केली आपण, त्यासोबत पोळी भात, खूप सुंदर लागते अशी भाजी. तुम्ही करून बघा. चला तर मग आता भेटूया पुढच्या रेसिपीला.